आता आपण गोष्ट ऐकणार आहोत ती एका मूर्ख बोकडाची आणि चतुर कोल्ह्याची. एकदा काय झालं, एक जंगल होतं आणि त्या जंगलामध्ये सगळीकडे हिरवी हिरवी गार झाडं होती. सगळीकडे वेली होत्या आणि या झाडांच्या खाली एक मोठी आणि खोल विहीर होती. एक कोल्हा तिकडनं रमत गमत इकडे बघत तिकडे बघत असा चालला होता. आता सरळ रस्त्याने जायचं की नाही समोर बघून, पण नाही. असा रमत गमत जात होता तेव्हा त्या वाटेच्या बाजूला ही जी विहीर होती की नाही, ही विहीर त्याला दिसलीच नाही आणि हा जाऊन त्या विहिरीत पडला. कोल्हा विहिरीत पडला. आता त्याला वर तर काही येता येईना. त्याने खूप प्रयत्न केले, त्या दगडांवर पाय दिले, पण आपले त्याचे पाय परत परत सरकून सरकून खाली येत होते आणि हा आपला दुबुक दुबुक विहिरीत पडतच होता. मग त्याने काय केलं, त्या वाटेने जाणाऱ्या हत्तीला हाक मारली. ओ हत्ती दादा, ओ हत्ती दादा, मी विहिरीत पडलोय, मी कोल्हा, मला जरा वर काढा ना. हत्ती विहिरीजवळ आला आणि तो म्हणाला, मी कसा रे विहिरी बाहेर काढणार तुला? असं काय म्हणता, तुमच्या जवळ ती लांब सोंड आहे ना, ती विहिरीत सोडा, मी त्याला पकडतो आणि वर बाहेर येतो. हत्ती दादा म्हणाला, छे रे बाबा, माझी सोंड काय एवढी लांब आहे का? माझी सोंड आहे लहान आखोड, ती काही तुला धरता येणार नाही आणि तू काही बाहेर येऊ शकणार नाहीस. आपले हत्ती दादा डुलत 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 त्या रस्त्याने पुढे निघून गेले. कोलोबा निराश झाला. आता काय करावं? जरा वेळाने तिकडनं या झाडावरून त्या झाडावर असं उड्या मारत 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 एक माकड आलं. परत कोल्ह्याला छान वाटलं. कोल्ह्याला वाटलं, हा आता हा माकड आपल्याला बाहेर काढेल. त्याने मोठ्या मोठ्याने त्या माकडाकडे झाडावर पाहून हाका मारायला सुरुवात केली. ओ माकड दादा, ओ माकड दादा, अहो मी विहिरीत पडलोय, मला जरा वर काढा ना. माकड जवळ आलं आणि त्याने विचारलं, अरे पण मी बाहेर कसा काढणार तुला? असं काय, तुमच्याजवळ ही मोठी शेपटी आहे, तुम्ही ती त्या विहिरीच्या कठड्यावर बसा आणि ती आतमध्ये सोडा, मी त्या शेपटीला धरीन आणि बाहेर येईन. वानर म्हणाला, नाही रे बाबा, माझी शेपटी कशी आहे, एवढीशी पातळ पातळ आहे, तू जर त्या शेपटीला धरलंस तर तीच तुटून खाली येईल. नको रे बाबा, मला काही तुला बाहेर काढता येणार नाही. आणि माकड आपलं होप 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 करीत उड्या मारत झाडावरून निघून गेलो. आता मात्र कोल्होबा निराश झाले. त्याला कळेना वर कसं यायचं ते. आणि तेवढ्यात त्या रस्त्याने एक बोकड जायला लागला आणि बोकडाने सहज त्या विहिरीमध्ये डोकावून पाहिलं. पाहतो तर काय, एक कोल्हा आतमध्ये. बोकडाने विचारलं, कोलोबा कोलोबा, या विहिरीत तुम्ही आत काय करताय? कोलोबा म्हणाले, अरे बोकडा, इथे हे पाणी आहे ना, हे इतकं गोड आहे, साखरेपेक्षा गोड आहे, मधुर आहे, गारगार आहे, कितीही प्यायलं ना तरी तृप्तीच होत नाहीये, म्हणून मी आतमध्ये पाणी पीत बसलोय. बोकड म्हणाला, असं? अरे खरं नाही वाटत, मग तू येऊन बघ. बिचाऱ्या बोकडाला ते खरंच वाटलं आणि त्या बोकडाने पटकन उडी मारली विहिरीमध्ये. बोकडाने जशी उडी मारली आणि विहिरीमध्ये तो उभा राहिला, तसं कोल्ह्याने काय केलं माहितीये? कोल्हा त्या बोकडाच्या पाठीवर चढला, मग त्याच्या शिंगांवर पाय दिले आणि भराभर 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 विहिरीच्या बाहेर आला उडी मारून. आणि तिकडनं त्याने काय केलं माहितीये? त्याने बोकडाला टाटा केलं. म्हणाला, टाटा, आता तुम्ही छान पैकी
ते गारगार मधुर पाणी मनसोक्त प्या, हा मी चाललो. आणि असं म्हणून तो कोल्होबा तिकडनं गेला. मुलांनो, जर विचार न करता आणि समोरचं माणूस काय म्हणतंय, कसं म्हणतंय, कसं बोलताय, हे जर आपण विचार न करता त्याने सांगितल्याप्रमाणे वागलो तर कशी फजिती होते हे आपल्याला या गोष्टीवरनं कळतं, आहे की नाही? आमची गोष्ट संपून जात.